पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर यशवंतराव आंबेडकर साहेब, भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी प्रत्यक्षात जे आज चाललेला आहे या ठिकाणी दीक्षाभूमीवर याची पाहण्याकरता आलेली आहेत आणि आज दिवसभर त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या, काय काय झालं त्याचा पूर्ण वृत्तांत आपल्याला ते सांगतील त्यांच्या सांगण्याप्रमाणे। आणि या ठिकाणी त्यांनी जे खोदकाम जे चालू आहे त्याला लवकरात लवकर आपण बुजवण्याचा प्रयत्न करावा यासाठी ते सर्वांना भेटलेले आहेत। तेव्हा मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पूर्ण धम्म बांधवाला या ठिकाणी उपदेश करावा। जय भीम, नमो बुद्धाय। सगळ्यांचं अभिनंदन करतो। नागपूर वासियांचं ज्यांनी 1 जुलै रोजी आमच्यामध्ये भाग घेतला, आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीचं पवित्रकरण हे आम्ही होऊन देणार नाही। दीक्षाभूमी ही आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही 1 जुलै रोजी इथे हजर झालात। एक समाजाला मेसेज दिला, या प्रशासनाला मेसेज दिला कि दीक्षाभूमी में अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको, आमची दीक्षाभूमी ही पूर्ववत करा। तो जो मेसेज गेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो। थँक्यू। हे एक षडयंत्र आहे। 1 तारखेला मी येणार होतो, परंतु मी विजयवाडा टू हैदराबाद असा 175 किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाइट मिळालं नाही। सकाळी 5 वाजताचं होतं, परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, येथील संस्था, छोट्या छोट्या संस्था आणि येथील असलेली आंबेडकरी जनता लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील। आज तुम्ही यशस्वी झालेला आहात। षडयंत्र याचं होतं की दीक्षाभूमीचे ट्रस्टी जे लबाड आहेत, समाजद्रोही आहेत, ज्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हाताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेला। हे दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी इथे धम्मक्रांती केली। देशामधून लुप्त झालेला बौद्ध धम्म हा 2000 सालानंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती आहे। आणि आखरी धम्मक्रांती आहे आणि धम्माचं बिल बाबासाहेबांनी कंप्लीट केलं, जे आपण त्याला धम्मचक्र म्हणतो। अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी, शैक्षणिक क्रांती केली, आर्थिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली आणि शेवटी बाबासाहेब धम्मक्रांतीवरती आलेले। बाबासाहेबांना लगाव होता या धम्मक्रांतीशी। बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा माझा जो काय उरलेला आता वेळ आहे, बाबासाहेबांना फ्युचर समजत होतं की या धम्मक्रांतीच्या नंतर माझ्याजवळ जवळ जास्त वेळ नाही आहे, परंतु बाबासाहेब त्याच्यातूनही ते म्हणताय की माझा जो काही आयुष्याची काही वर्ष राहिलेली आहे, काही दिवस राहिलेले असतील, काही महिने राहिलेले असतील, मी बौद्ध धम्माच्या आणि प्रसारासाठी वापरेन, मी दुसऱ्यासाठी वापरणार नाही। हे बाबासाहेबांचे बोल आहेत। दीक्षाभूमीची क्रांतीला जो दीक्षाभूमीमधून आज ऊर्जा मिळते,
दीक्षाभूमीमधून धम्माचा प्रसार होतोय, एक ऊर्जा मिळते लोकांना, ती कुठेतरी खंडित व्हावी. येणारा लाखोचा माप येणाऱ्या काळामध्ये करोडोचा होईल, त्याच्यासाठी हे षडयंत्र आहे. लोकांना इथे जागा मिळू नाही, लोक इथे येऊ नये, अशा प्रकारचं षडयंत्र या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने काढलेलं आहे. म्हणून यांना मी समाजाचे गद्दार समजतो. त्यांना एक मिनिट देखील या स्मारक समितीवरती राहण्याचा अधिकार नाही. म्हणून मी मगाशी पत्रकारांशी बोलताना बोललो, आंबेडकरी जनतेच्या न्यायालयामधून यांची हकलपट्टी मी केलेली आहे. हे दीक्षाभूमीचे मालक होऊ शकत नाही, तर दीक्षाभूमीचे मालक जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे, बौद्ध धर्मी आहे, तो या दीक्षाभूमीचा मालक आहे. या भूमीचा इतिहास मी मगाशी सांगितलं की दीक्षाभूमी मिळवण्यासाठी देखील संघर्ष आम्हाला करावा लागला. रिपब्लिकन पक्षाच्या त्या काळच्या नेत्यांनी करावा लागला, ज्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड आहेत, बॅरिस्टर खोब्रागडे आहेत, BC कांबळे आहेत, सर्व. आणि ती स्मारक समितीला नाही तर भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे. कलेक्टरांना आज निक्षून सांगितलं, येणाऱ्या आठवड्याभरामध्ये 1960 ला जो कागदोपत्री व्यवहार झालेला, जे अग्रीमेंट झालेलं आहे, MOU झालेला आहे, महाराष्ट्र सरकार आणि भारतीय बौद्ध महासभा दुसऱ्या बाजूला. महाराष्ट्र सरकार म्हणते ही दीक्षाभूमीची भूमी भारतीय बौद्ध महासभेला दिली. त्याचे ओरिजिनल कागदपत्र मी आठवड्याभरामध्ये तुम्हाला सबमिट करतो. ही दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेची याच्या पुढे असणार आहे. प्रशासनावरती निर्णय घ्या. हेअरिंग करत असाल तर हेअरिंगच्या आर्ग्युमेंटसाठी मी आर्ग्युमेंटला येण्यास तयार आहे. स्मारक समिती 1980च्या काळामध्ये आली हे देखील सांगू इच्छितो. भारतीय बौद्ध महासभेचं ऑफिस मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे. भैयासाहेब आंबेडकर हे दुसरे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे मुंबईमध्ये. दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे त्यावेळचे नेत्यांनी सांगितलं, भैयासाहेब स्मारक समिती म्हणून हे स्मारक आपण उभं करू. स्मारक उभं झाल्यानंतर हे भारतीय बौद्ध महासभेला वर्ग करू. तेथे देखील इथे असलेल्या राजकीय नेत्यांनी त्या काळच्या दीक्षाभूमीवरती त्या नेत्यांनी ही वर्ग केली नाही. आज त्याचाच मुलगा ह्या स्मारक समितीचा काहीतरी ट्रस्टी सेक्रेटरी आहे. बापाची भूमिका तो बजावतो आहे, परंतु काळ बदललेला आहे. आंबेडकरी जनता जागृत झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभा ही दीक्षाभूमीची मांग करते. पुन्हा एकदा नव्याने इथून धम्माचं कार्य सुरुवात होईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेल की आजपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागला. संघर्ष आपला नारा बाबासाहेबांनी सांगितलंय, पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मी माझ्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की आज जी भारतामध्ये बौद्ध धम्माची धरोहर आहे, जी चैत्य आहे, स्मारक आहेत, लेण्या आहेत, त्याच्यावरती एका समाजाने आज पगडा जमवलेला आहे. ते षडयंत्र जे बिहारच्या महाबोधी विहाराबद्दलचं बोलतोय,
ते षडयंत्र आज दीक्षाभूमीवरती कार्यरत. दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत, पोपट आहेत. त्याच्यावरती दुसरे जण कार्यरत आहे जे मनुवादी लोक आहेत, ते हे दीक्षाभूमीचा आज कारभार सांभाळतात. त्याला मुक्त करावी लागेल. आपल्या दीक्षाभूमी आपल्याला मुक्ता त्यांच्याकडून करावी लागेल. येणाऱ्या पुढच्या संघर्षाला तयार व्हा. आम्ही तयार आहोत. येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी आपल्याशी कन्सर्न नाही, पण आपल्याला सांगू इच्छितो. येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी देशातील सर्व बौद्ध भिक्खू, सर्व बौद्ध संघटना, भारतीय बौद्ध महासभा तिथे लीड घेत आहे. बिहारच्या पटण्याच्या गांधी मैदानावरती कमीत कमी 5 लाख लोकांचा जनसमुदाय जमा होईल आणि एक साथ आवाज करतील. बिहारची बौद्ध विहार, महाबोधी विहार हे मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये केलेला आहे. त्याचे पडसाद इथे देखील उमसतील. बिहारच्या मी तयारीला लागलेलो आहे, पण जेव्हा जेव्हा कॉल कराल तेव्हा मी नागपूरला येईन. हे आंदोलन चालू करून या ट्रस्टीकडून ह्याची सुटका करू. पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड 14 ऑक्टोबर 1956 या दीक्षाभूमीवरती लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा, धर्मांतराचा कार्यक्रम, त्यावेळचे जर फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळाले तर बघाल. भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बोर्ड आहे. पुन्हा एकदा तो बोर्ड या दीक्षाभूमीमध्ये स्वाभिमानाने फडकेल. ही आपली विनंती करतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जे फायटिंग स्पिरिट दाखवलं, कोणाच्या समोर झुकणार नाही. मोठी शक्ती असेल या देशामधली, त्याच्या समोर झुकणार नाही, कारण आम्ही बाबासाहेबांची चला चीफ मिनिस्टर, महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर शिंदे साहेबांना भेटणार आहेत. त्यांना सांगणार आहेत की दीक्षाभूमी जशी पूर्ववत होती तशी करून दे बाबा, आणि जे काही FIR तुमच्यावरती झालेले आहेत ते काढून टाका. हे देखील पोलीस कमिशनर समोर केस सांगितलेलं आहे. आम्ही शांततेमध्ये निदर्शनं केली. जो आमचा संविधानिक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून दिलेला FIR आहेत आमचे रद्द करा आणि 15 दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करून त्याच्यासाठी मी पुन्हा आपल्या समोर हजर राहील. मला काय बोलायचं सांगून द्या, बोलू द्या त्यांना, बोलू द्या ना, माहिती व्हायला पाहिजे. गड्डे बंद करा.
असं नसतं ना, म्हणजे प्रोटोकॉल नाही आहे. बाहेर